चला एकत्र आपण ना मस्त व्हिपिंग क्रीम बनवूया। तर इथं मी ट्रोपोलाइटची जी आहे ना ती व्हिपिंग क्रीम घेतली आणि मी नेहमी हीच यूज करते। तर मी ना क्रीम कधीच मेल्ट करून नाही घेत। मला ऑर्डर आली की मी ती बॉक्समधून बाहेर काढून फ्रीजमध्ये ठेवते आणि जर मला खूप अर्जंट असेल तर मी ते आपल्या बाहेरच रूम टेम्परेचरला ठेवून थंड पाण्यामध्ये क्रीमचं भांडं ठेवते आणि ती क्रीम जी आहे ना ती मेल्ट करून घेते। आता जी क्रीम आहे ना ती तुम्हाला थोडीशी फोडून घ्यायची आहे, त्याच्यामुळे काय होतं क्रीम पटकन मेल्ट व्हायला मदत होते। आता तुम्ही काय करायचं, ती क्रीम जी आहे ना ती लगेच डीप फ्रीजला ठेवून टाकायची। कधीच क्रीम तुम्ही पूर्ण मेल्ट नाही होऊन द्यायची, त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जी नंतर क्रीम बनवणार आहे ना ती एकदम छान सॉफ्ट बनते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही बबल्स येणं वगैरे असे प्रॉब्लेम येत नाहीत। आता तुम्ही इथं बघू शकताय 1-2 तासानंतर माझी ही जी क्रीम आहे ना ती कंप्लीट लिक्विड फॉर्मला आलेली आहे आणि मग मी क्रीम व्यवस्थित व्हिप करून घेतली आणि परफेक्ट व्हिपिंग क्रीम कशी असते तर ती अशी असते। हे बघ, मी कितीही याला जोरात हलवलं तरी हे नाही पडत आहे, म्हणजे ही परफेक्ट व्हिप झालेली क्रीम आहे। प्लस त्याच्यावरती स्पाइक्स येत आहेत, म्हणजे ही क्रीम जी आहे ती परफेक्ट व्हिप झालेली आहे। कधी कधी क्रीम करताना काय होतं, आपली क्रीम जी आहे ना ती ओव्हरव्हिप पण होऊ शकते आणि जर क्रीम ओव्हरव्हिप झाली तर त्याच्यासोबत काम करायला फारच त्रास होतो। त्यामुळं तुमची जर क्रीम एकदम अशी तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल तर मी ह्या सांगितलेल्या 2 टिप्स तुम्ही वापरू शकताय आणि तुम्ही क्रीमचं इथं स्ट्रक्चर बघू शकताय, एकदम स्मूथ आणि सॉफ्ट क्रीम आहे, कुठेही एकही बबल तुम्हाला क्रीममध्ये दिसणार नाही आणि अशा परफेक्ट क्रीमसोबत काम करणं खूप सोपं आहे। म्हणजे तुमचं जे फिनिशिंगचं काम आहे ना ते 70% इथं कंप्लीट होऊन जातं। जर तुमची क्रीम व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला बाकी काम करायला पण सोपं पडतं। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।